कोणीतरी सांगितलं की हे महाराज तुम्हाला पैसे वाटून शपथा वगैरे घ्यायला लावत आहे, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव असल्या शपथा कधीच मान्य करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्या शपथेखाली बंधनकारक राहून त्यांना मतदान करावं लागतं असं काही नाही आहे. त्याच्यामुळे बिनधास्तपणे शिवसेनेला मतदान करा, आपल्या पॅनलचा विजय करा. आपला एक सांगितलं तसं बाबा आपल्या नगराध्यक्षासाठी आहेत आणि आम्ही दोघी जणी नगरसेवकसाठी उभं आहोत. मी एक मधनं आहे, या एक मधनं आहे. तर सगळ्यांनी महिलांनी व माझ्या भावांनी जसं आत्ता आम्हाला प्रतिसाद दिला तसंच सगळ्यांनी प्रतिसाद द्या आणि सगळ्या जणांनी येऊन प्रचाराला शोभा वाढवा आणि आम्हाला सगळ्यांनी मतदान करा आणि आपली दमशबान ही खून आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचे आम्ही 3 उमेदवार आहोत. एक मी आवळे आहे, सुमन पवार आहे आणि मी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा उमेदवार आहे. आज आपला हाऊसफुल झालं त्याच्यात मी बघितलं की लोकांमध्ये अजून ही खूप आहे आणि ही जर आपल्याला समजायची असेल तर आपल्याला इकडे शिवसेनेचे आमचे 3 उमेदवार आहेत त्यांना निवडून आणणं फार गरजेचं आहे. मी जेव्हा गेले काही दिवस सभांमध्ये नंतर भाषणांमध्ये बोलत आहे तेव्हा मी सातत्याने एकच गोष्ट सांगत आहे की पैठणमधलीची दहशतीचं एक विचित्र वातावरण निर्माण केलं गेलं आहे गेल्या 5-7 वर्षात. ते आपल्याला मोडून काढायचं आहे. सोमवार पेठेतही बऱ्यापैकी असंच वातावरण आहे. आता मला कोणीतरी सांगितलं की हे महाराज तुम्हाला पैसे वाटून शपथा वगैरे घ्यायला लावत आहे, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव असल्या शपथा कधीच मान्य करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्या शपथेखाली बंधनकारक राहून त्यांना मतदान करावं लागतं असं काही नाही आहे. त्याच्यामुळे बिनधास्तपणे शिवसेनेला मतदान करा, आपल्या पॅनलचा विजय करा. आपला एक फार चांगल्या पद्धतीने आणि मी तरी समजतो की एक चांगले उमेदवार वेगवेगळ्या समाजातनं वेगवेगळ्या वयोगटातनं दिलेले आहेत माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी. त्याच्यामुळे आम्हाला एक संधी द्या, आम्ही संधीचं सोनं करू याचीच मी तुम्हाला सगळ्यांना गवाही देतो. आणि इकडे जो काही तुमचा रखडलेला विकास आहे तो आम्ही पूर्ण करू याचा एक शब्द देतो. मला एक आज आनंद वाटला की इतक्या मोठ्या संख्येत महिला वर्ग प्रचाराला आला आहे. एरवी त्यांचे एक आभार मानतो, तसंच माझे इकडे बाकीचे सहकारी आहेत त्यांचे आभार मानतो. आणि आता वेळ आपला जास्त न घेता आपल्याला परत एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त प्रचार करू, कारण आपला हा सिंबल अजून नवीन आहे, हा लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण अजून आमचे भावी नगराध्यक्ष आदरणीय अनिकेत राजे नाईक निंबाळकर बाबा यांच्या उपस्थितीमध्ये आज सोमवारपेठ फलटण प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी पदयात्रा संपन्न झाली. सर्व माझे सोमवारपेठेतील बांधव माता बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याच्याबद्दल मी व आमचे राहुल पवार आरडी तसेच आमचे अनिकेत राजा बाबा यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. असे तुमचे कायमस्वरूपी प्रेम बनून द्या. तुम्ही आम्हाला संधी देण्याचं काम करा. निश्चित बाबांच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि जी दहशत आहे ती नक्की संपवण्याचं काम करू. बाबा 8-9 वर्ष झाली ही पद्धत जी दहशतीचं ह्याच्यापेक्षा पण भयंकर वातावरण होतं, परंतु संघर्षाच्या माध्यमातून 8 वर्षापूर्वी जो दहशतवादी यो एरिया होता दहशत संपवण्याचं आम्ही हळूहळू सर्वांनी काम केलेलं आहे. नक्कीच ह्या सोमवारपेठेमध्ये दहशत राहणार नाही या ठिकाणी मी गवाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय महाराष्ट्र.